आपण आता पाहणार आहोत आपण आपल्या साईटशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत तर त्या कशा यूज करायच्या. तर आपण पाहिलं की वेबसाईट कस्टमाइज कशी करायची. आपली जी काही ब्लॉग वेबसाईट होती ती कस्टमाइज कशी करायची आपण शिकून घेतलं. आता आपण शिकणार आहोत कशा प्रकारे आपण त्याच्याशी रिलेटेड सेटिंग्स कस्टमाइज करू शकतो किंवा सेटिंग्स कशा वापरू शकतो. तर या ठिकाणी डॅशबोर्डवर ज्यावेळेस तुम्ही जाता तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे साईट कस्टमायझेशन टूल्स दिसतात. त्यानंतर या ठिकाणी खाली आहे ऑर चेंज युअर थीम कम्प्लिटली, म्हणजेच तुमची थीम कम्प्लिटली चेंज करू शकता तुम्ही. इथून तुम्ही पुन्हा तिकडेच जाता जिथे आपण ऑलरेडी पहिलं होतो आणि इथून तुम्ही थीम्स डाउनलोड करून घेऊ शकता नवीन आणि अप्लाय करू शकता. ओके. पुन्हा यापुढे आहे राईट युअर फर्स्ट ब्लॉग पोस्ट. ऍक्च्युली पहिली ब्लॉग पोस्ट आपण ऑलरेडी ऍड केलेली आहे, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी ब्लॉग पोस्ट ऍड करू शकतो. ऍड अन अबाउट पेज. तुमच्या साईटला अबाउट पेज ऍड करायचं असेल, जे काही ब्लॉग साईट आपण बनवलेली आहे ही, तर याला जे तुम्हाला ब्लॉग पोस्ट किंवा तुमचं जे काही एक एक्स्ट्राचं अबाउट पेज ऍड करायचं असेल तर तुम्ही ते इथून ऍड करू शकता. त्यानंतर सेटअप युअर होम पेज. होम पेज सेटअप करायचं असेल तुम्ही होम पेज सेटअप करू शकता. ओके. पुन्हा इथे आलो आपण, जसं की इकडे ऑप्शन होते युअर लेटेस्ट पोस्ट किंवा स्टॅटिक पेज, तर इथून तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी काय ऑप्शन्स आहेत आपण थोडंसं पाहूयात. होम पेज. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात कोणतं पेज होम पेज म्हणून सेट करायचं आहे. तर होम पेज म्हणून तुम्हाला एक नसेल तर तुमच्याकडे एक पेज इथून क्रिएट करावं लागेल तुम्हाला. त्याला आपण नाव देऊ शकतो होम पेज ऍड. मग हे ते होम पेज दिसेल आणि होम पेज कसं दिसायला पाहिजे तर ते या ठिकाणी तुम्हाला आता ब्लँक दिसतंय. तुम्ही या ठिकाणी काय हवं असेल तुम्हाला तुम्ही याच्यावर ऍड करून टाकू शकता. त्यानंतर पोस्ट पेज. पोस्टचं पेज कोणतं असायला हवं, तर ऑलरेडी आता तुमच्याकडे पोस्टसाठी नवीन पेज नाहीये, तर या ठिकाणी आपण ऍड करू पोस्ट ऍड. म्हणजे तुम्ही ज्या काही पोस्ट करणार आहात त्या पोस्टच्या पेजवरती जाणार आहे. तर पोस्टचं पेज ऑटोमॅटिकली तयार झालंय, होम पेज मात्र ब्लँक आहे. ओके. अशा पद्धतीने होम पेज, हे होम पेज आहे. तर ज्यावेळेस होम पेज आपण क्लिक करू, आता हे होम पेजवर क्लिक केल्याने होम पेजच या ठिकाणी दिसतंय, कारण याला जे लिंक झालेलं आहे ते आपलं ब्लॉग पेज झालेलं आहे. ते आपल्याला पुढे जाऊन चेंज करावं लागेल. पुढे म्हणजे इथं पब्लिश करून घेऊयात आणि पाठीमागे येऊन तुम्ही मेनूज मध्ये जाऊ शकता. मेनूज मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी होम पेज आहे, याची लिंक म्हटलं या ठिकाणी आणि नेव्हिगेशनल लेबल होम आहे. ओके. आता हे मेनूज आपल्याला पुन्हा रिडिझाईन करावं लागतात. रिमूव्ह, पब्लिश, ऍड. या ठिकाणाहून होम पेज पण 2 बनवलेत. हे फ्रंट पेज आहे, हे ऍड करून घेऊयात पब्लिश. आता तुम्हाला होम पेज या ठिकाणी दिसते. शेवटी गेले आपण त्याला रिऑर्डर करून घेऊ शकतो. होम पेज, पब्लिश, होम पेज सुरुवातीला. आता ज्यावेळेस होम पेजवर क्लिक करू आपण त्यावेळेस हे एम्प्टी दिसणार आहे. पण आता पोस्टचं पेज सुद्धा आपल्याला ऍड करावं लागेल. ओके. ऍड आयटम मध्ये जायचं, पोस्ट ऍड करून घ्यायचं, पब्लिश. आता आपल्याला इथे पोस्ट पण दिसत आहे. तुम्ही पोस्टवर क्लिक केलं की तुमच्या सगळ्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी काम करू शकतो. ठीक आहे. ते इथून करू शकतो आपण ऍड ब्लॉग पोस्ट. ओके. या ठिकाणी व्ह्यू युअर साईट. तुम्हाला तुमची साईट पाहिजे ती ऑलरेडी या ठिकाणी ओपन आहे, मात्र इथे क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमची साईट दिसते. ओके. अशा पद्धतीने वरती पुन्हा मी एडिटिंग टूल्स मला या ठिकाणी ओपन राहतात. या ठिकाणी जाऊ शकतो डॅशबोर्ड, पुन्हा डॅशबोर्डला येतो मी. ठीक आहे. या ठिकाणी मॅनेज विजेट्स. जे विजेट्स आपल्याकडे आहेत ते या ठिकाणी सगळे आपल्याला दिसत आहेत. जसं की आपण मगाशी पाहिलं होतं रिसेंट पोस्ट, कॅलेंडर, त्यानंतर अजून इतर जे सर्च वगैरे RSS फीड्स या ठिकाणी दिसतात. तुम्ही या ठिकाणी त्यांना ठेवायचे की कॅन्सल करायचे किंवा काय इतर गोष्टी सगळ्या तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आहेत. ऑलरेडी फुटरमध्ये काय काय ऍड केलेले आपण या ठिकाणी ऑलरेडी दिसतं आपल्याला की आपण रिसेंट पोस्ट आणि रिसेंट कमेंट्स ऍड केलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये अजून एखादा ऍड करायचं कॅलेंडर. ओके. ऍड विजिट, ते ऑलरेडी या ठिकाणी कॅलेंडरमध्ये ऍड होऊन जातं. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे ऑलरेडी तुमच्या साईटवर तुम्ही यूज करताय ते या ठिकाणी तुम्हाला दिसतात आणि जे अजून तुम्हाला अवेलेबल आहेत यूज करण्यासाठी ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यातले तुम्ही यूज करू शकता. अशा पद्धतीने आहेत. आता या ठिकाणी इनऍक्टिव्ह विजेट्स म्हटलंय, तर यातलं कॅलेंडर असेल किंवा जे ऍक्टिव्ह नाही आहेत सध्या तर ते या ठिकाणी इनऍक्टिव्ह विजेट्स तुम्हाला दिसत आहेत. आता हा नको असेल तुम्ही इथून डिलीट करू शकता. ओके. आता हा कॅलेंडरचा आहे, त्याला टायटल वगैरे दिलं असेल किंवा काय. ओके. डन. सध्या मी त्याच्यावर काही काम नाही करत लगेच. ओके. आणि नॉट युज्ड, जे आपण यूज केलेले आहेत सध्या ते या ठिकाणी तो आपल्याला दिसत आहेत. कारण हा साईड बार या ठिकाणी आपल्या साईटला नाही आहे. ऍक्च्युली हे साईड बारचे आहेत. कधी कधी काय होतं तुमच्या वेबसाईटच्या एका बाजूला साईड बार असतो, त्याच्यामध्ये जे असतात
ते या ठिकाणी दिलेत. पण आपल्या साईटला साईड बारच नाहीये. ही थीम ऍक्च्युली अशी आहे की ज्याला साईड बार नाहीये. मग थीम मध्ये नसेल ते अनयुज्ड असतात, ते तुम्ही इथून रिमूव्ह करू शकता. तुम्हाला हवे असतील ठेवू शकता, नंतर रिमूव्ह करू शकता. म्हणजे ठेवायची की नाही तुमच्या मनावर आहे. पण साईड बार असेल तर तुम्हाला हे ठेवावे लागतील. ठीक आहे. त्यामुळे आता मी याला काही चेंज करत नाही. म्हणजे काय होतं, जेव्हा नेक्स्ट टाइम भविष्यात मी एखादी थीम अशी सिलेक्ट करेल ज्याला साईड बार आहे, त्याला हे ऑटोमॅटिकली ऍड होतील. मला सेपरेट कोडिंग करायची गरज नाही किंवा त्याला सेपरेट डिझाईन करायची, पुन्हा रिडिझाईन करण्याची गरज नाही पडणार आहे. ओके. सो अशा प्रकारे हे असणार आहे. त्यानंतर मॅनेज मेनूजला तुम्ही इथून मॅनेज करू शकता, जे ऑलरेडी मी ऍड केलेले आहेत. या ठिकाणी पहा, तुम्हाला सगळे मेनूज वगैरे दिसतात. सेम सेटिंग, काहीच फरक नाही. सेम जसे तसे इथे तुम्हाला ओपन होतं. ओके. फक्त इथे ओपन झालं तर काय म्हटलंय, सिलेक्ट मेनू टू एडिट. कोणता मेनू एडिट करायचा तुम्हाला, सेकंडरी तर सेकंडरी आणि सिलेक्ट म्हणायचं. मग सेकंडरीचे सेटिंग्स ओपन होतात. तुम्हाला प्रायमरी मेनू एडिट करायचा, सिलेक्ट आणि सेकंडरी सिलेक्ट, प्रायमरी सिलेक्ट, प्रायमरी एडिट करू शकता. ओके. अशा प्रकारे करू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी कमेंट्स ऑन ऑफ, तुम्ही कमेंट्स ऑन ऑफ करू शकता. तुम्हाला कमेंट्स हवे आहेत नको आहेत ते, त्याचे इथं सेटिंग्स आहेत सगळ्या. आता हे सेटिंग कुठे आलं पहा, आपण इकडे वरती सेटिंग मध्ये आलो, डिस्कशन मध्ये. तुम्हाला कमेंट्स ऑन ऑफ करायचे असेल, ठेवायच्यात नाही ठेवायचे, तुम्ही करू शकता. ओके. तर या ठिकाणाहून तुम्हाला हे सेटिंग्स ऑप्शन्स आहेत. तुम्ही या ठिकाणाहून आता इथं म्हटलंय डिफॉल्ट पोस्ट सेटिंग, अटेम्प्ट टू नोटिफाय एनी ब्लॉग लिंक्ड टू फ्रॉम द पोस्ट. म्हणजे तुम्हाला ते ब्लॉग जे आहेत तुमचे, सॉरी तुमचा जो ब्लॉग आहे, फॉर एक्झाम्पल अटेम्प्ट टू नोटिफाय एनी ब्लॉग लिंक्ड टू फ्रॉम द पोस्ट. पोस्टची लिंक असलेले तुमचे जे ब्लॉग्स आहेत त्याला हायलाइट करण्याचं काम या ठिकाणी होतं, तुम्हाला नोटिफाय करण्याचं काम होतं. अलाव लिंक नोटिफिकेशन्स फ्रॉम अदर ब्लॉग्स जे आहेत त्यांच्याकडून आलेले नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात ऑन न्यू पोस्ट. ओके. पिंग बॅक्स आणि ट्रॅक बॅक्स म्हणतात. ओके. हे ऑन ठेवायचं असतं, म्हणजे तुम्हाला तुमच्या साईटचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली हँडल करता येतात. वर्डप्रेस काय करतं, तुमच्या पोस्टला लिंक झालेल्या अदर पोस्टला लिंक झालेल्या तुमच्या पोस्ट ह्याला लिंक करतं एकमेकांना, आणि आपल्याला कळतं हे कशा लिंक आहेत त्या. अलाव पीपल टू सबमिट कमेंट्स ऑन न्यू पोस्ट, हे जर तुम्ही ऑफ केलं तर पोस्टला ज्या ज्या काही कमेंट्स आहेत त्यांच्या, तर त्या सबमिट नाही करता येणार हे ऑफ केलं तर. हे ऑन ठेवलं तर तुम्हाला कमेंट पाठवता येतील. म्हणजे समजा माझी एखादी पोस्ट आहे, त्याला एखादा युजर ती पोस्ट वाचतोय आणि त्याला काही कमेंट करायची, तर तो कमेंट करू शकतो. आणि जर एखाद्या त्याच्या तुम्हाला वाटलं की आपल्याला कमेंट्स नकोच आहेत कुठल्या पोस्टवर, तर तुम्ही हे ऑफ ठेवू शकता, जेणेकरून त्याच्यावर कोणताच युजर कोणत्याही प्रकारची कमेंट नाही ऍड करू शकत. ओके. या ठिकाणी कमेंट ऑथर मस्ट फिल आउट नेम अँड ईमेल. जो कमेंट टाकतोय त्याला त्याचं नाव आणि ईमेल आयडी कंपल्सरी द्यावं लागणार आहे. युजर मस्ट बी रजिस्टर्ड अँड लॉग्ड इन टू कमेंट. आता जो युजर्स आहे तो काय करायला हवा, मस्ट बी रजिस्टर्ड अँड लॉग्ड इन टू कमेंट. म्हणजे काय, कमेंटमध्ये तो लॉग इन झालेला पाहिजे, रजिस्टर केलेलं पाहिजे. हे कंपल्सरी असेल तर, नसेल तर ऑफ करून ठेवू शकता. ऑटोमॅटिकली क्लोज कमेंट्स ऑन पोस्ट ऑल्डर दॅन 14 days, म्हणजे 14 दिवसाच्या नंतर ऑटोमॅटिकली कमेंट्स क्लोज करायच्या पोस्टवरती. ठीक आहे. पण आता ऑफ ठेवले म्हणजे याचा अर्थ आपण कधीही पोस्ट टाकू शकतो कोणत्याही कमेंटला, काही इश्यूज, कोणत्याही पोस्टला कमेंट करू शकतो आपण. म्हणजे काय, समजा तुम्ही एखादी पोस्ट आज केली आणि तुम्हाला एक महिन्याने त्याच्यावर एखाद्या युजरला कमेंट करायची, तो करू शकतो. पण हे जर ऑन केलं तुम्ही आणि ते 14 डेजच्या जागेवर तुम्हाला समजा 10 डेज केलं, तर 10 डेजच्या नंतर तुम्ही कमेंट नाही करू शकत त्याच्यावरती, त्या पोस्टवर. ओके. असं शो कमेंट्स कुकीज ऑप्ट इन चेकबॉक्स अलाउइंग कमेंट ऑथर कुकीज टू बी सेट. हा, आता हे मात्र लागणार, कारण कुकीज नसतील तर तुमच्या साईटच्या बऱ्याच गोष्टी व्यवस्थित प्रॉपर काम नाही करू शकत. त्यामुळे हे ऑथरायझेशन ठेवावं लागणार आहे तुम्हाला त्याच्या साईटवरती. इनेबल थ्रेडेड नेस्टेड कमेंट्स 5 लेवल्स डीप. याचा अर्थ काय, एखाद्या व्यक्तीने कमेंट केली, एखाद्या युजरने, समजा युजर 1 ने कमेंट केली नाईस पोस्ट, आणि दुसऱ्याने त्याला सांगायचंय की जी कमेंट केलेली आहे ही नुसती नाईस पोस्ट नाही तर व्हेरी नाईस पोस्ट आहे. मग तो काय करणार, नाईस पोस्टला कमेंट करणार, आपल्या पोस्टला नाही. त्याने जी कमेंट टाकली नाईस पोस्ट, तर त्याला त्या वर्डला पुन्हा कमेंट करणार आणि त्यात टाकणार व्हेरी नाईस पोस्ट. असे किती वेळा करू शकतो आपण, कमेंटला कमेंट. तर असं मॅक्झिमम 5 लेवल पर्यंत, त्याच्या 5 लेवलच्या पुढे जाऊ शकत नाही, तर हे लिमिट आहे. त्यानंतर ब्रेक इन टू पेजेस विथ 50. हा, आता ब्रेक कमेंट्स इन टू पेजेस विथ 50 याचा अर्थ काय, समजा तुमच्या कमेंट 1000 झाल्या, तर तुमच्या एकाच पेजवर सगळ्या दाखवायचं म्हटलं तर पेज लोड व्हायला वेळ घेईल. म्हणजेच काय, तर तुमची वेबसाईटची कम्पेटेबिलिटी डिस्टर्ब होऊ शकते, किंवा वेब पेजचं स्टॅबिलिटी, लोडिंगला वेळ लागू शकतो, इतर रिफ्रेशिंगला वेळ लागू शकतो. म्हणून तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या 50-50च्या ब्लॉकने दिसतील. म्हणजे नेक्स्ट, प्रिव्हियस, आपण जे बटन्स येतात ना खाली, असं तुमच्या कमेंट्स आहेत. आता या ठिकाणी कमेंट
एक सेकंड. समजा या ठिकाणी तुमच्या अशा कमेंट एका खाली हा इथे कमेंट आहेत समजा. ओके, असं आहे. मग असे जे कमेंट आहेत ह्याचे 50 झाले की खाली नेक्स्टचं बटन येईल. ते नेक्स्ट केलं की मग पुढच्या 50, जुन्या 50 अशा म्हणजे ओल्डर 50 50 50 दिसत जातील. अशा पद्धतीने ह्या कमेंट्स दिसणार आहेत तुम्हाला. एकदम एका खाली एक नाही दिसणार, त्याचे पेजेस दिसणार आहेत वेगवेगळे. ओके, तो अशा कमेंट्स तुम्ही पाहू शकता, पण हे ऑफ केलेले आहे सध्या, म्हणजे याचा अर्थ एका खाली एकच दिसणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे असणार आहे. इथे म्हटलं ईमेल मी व्हेनेवर एनीवन पोस्ट अ कमेंट. जेव्हा एखादा पोस्ट टाकेल त्यावेळेस मला ईमेल यायला हवा. अ कमेंट इज हेल्ड फॉर मॉडरेशन. मात्र कमेंट ही मॉडरेशनसाठी हेल्ड ठेवली आहे, म्हणजेच आपण जोपर्यंत त्याला अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत ती पोस्ट फायनल होत नाही. तोपर्यंत ती कमेंट फायनल होत नाही. बिफोर अ कमेंट अपियर्स, कमेंट मस्ट बी मॅन्युअली अप्रूव्ड. कमेंट ऑथर मस्ट हॅव अ प्रिव्हियसली अप्रूव्ड कमेंट. आता इथे दोन ऑप्शन आहेत. कमेंट मस्ट बी मॅन्युअली अप्रूव्ड. मॅन्युअली अप्रूव्ह झाली पाहिजे का? त्यानंतर काय कमेंट ऑथर मस्ट हॅव अ प्रिव्हियसली अप्रूव्ड कमेंट. इथे काय म्हटलंय, कमेंट मॅन्युअली अप्रूव्ह केलेली पाहिजे तरच ती कमेंट तुम्हाला तुमच्या पोस्टवर दिसेल, पण हे ऑफ केलंय म्हणजे डायरेक्ट दिसणार आहे. मात्र कमेंट ऑथर मस्ट हॅव प्रिव्हियसली अप्रूव्ड कमेंट. ओके, कमेंट ऑथर काय म्हटलं त्यांनी, एखादी प्रिव्हियसली अप्रूव्ड कमेंट पाहिजे तरच ती कमेंट तुमच्या याच्यावर दिसेल. म्हणजे समजा एखाद्या युजरने तुमच्या पोस्टला एखादी कमेंट केली, नाईस पोस्ट, पण नेक्स्ट टाइम एखादी पोस्ट केली ना, तर जर पहिली त्याची एखादी पोस्ट अप्रूव्ह केली असेल आपण, तर पुढची पोस्ट त्याची ऑटोमॅटिकली दिसेल. मग ती आपण अप्रूव्ह करायची की नाही आपल्या मनावर आहे, मात्र ती डायरेक्टली दिसणार आहे. परंतु पहिली जर डिसेबल केलेली असेल, पहिली अप्रूव्ह डिसअप्रूव्ह केली असेल, तर दुसऱ्या कमेंट्स त्याच्या ऑटोमॅटिकली मॉडरेशनसाठी हेल्ड राहणार आहेत, डायरेक्ट साईटवर नाही दिसणार आहेत आपल्या. ओके, तर त्याच्यासाठीचे हे ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी. तर हा पहिला ऑप्शन जो आहे हा मॅन्युअली अप्रूव्ह करण्याचा आहे, हा ऑफ ठेवला. याचा अर्थ काय, एखाद्या युजरने कमेंट टाकली तर डायरेक्ट दिसेल. मात्र ह्या अप्रूव्हमुळे काय होणार, ह्या ऑप्शनमुळे काय होणार आहे, तुम्ही एखाद्या युजरने तुमच्या पोस्टला 2 कमेंट टाकल्यात, पण पहिली मात्र तुम्ही डिसअप्रूव्ह केली ना, तर दुसरी ऑटोमॅटिकली शो नाही होणार. पहिली कमेंट जी आहे ती जर अप्रूव्ह झाली असेल तर दुसरी ऑटोमॅटिकली अप्रूव्ह होईल. मात्र तुम्ही जर सेटिंगमध्ये जाऊन पुन्हा त्याच्या डिसअप्रूव्ह करायचं म्हटलं तर ते तुम्ही पुन्हा मॅन्युअली डिसअप्रूव्ह करू शकता. अशा प्रकारे हे असणार आहे. ओके, बाकी ह्याच्यामध्ये चेंजेस करण्याची काही गरज नाहीये. या ठिकाणी असं हा एक आहे, तुमचे कमेंट जे आहेत तर त्याचा या ठिकाणी अवतार म्हटलेला आहे. आपल्याला कसा अवतार हवाय तो. ओके, तर ऍक्च्युली मोस्टली जनरली हे असं दिसणार आहे, जनरेटेड. आता मिस्ट्री पर्सन जे काय असतील, म्हणजे जे अवतार म्हणतो ना आपण, अवतार म्हणजे एखादा युजर पोस्ट करतो तर त्या ठिकाणी काहीतरी इमेज किंवा त्याचा लॉगो आयकॉन दिसायला हवा, तर ते या ठिकाणी अशा प्रकारचे दिसणार आहे. ते ऍक्च्युली ह्या साईटमध्ये काही आपल्याला अवेलेबल होत नाही. जेव्हा आपण साईटवरती ऍक्च्युअल पोस्ट करतो, किंवा पोस्ट नाही म्हणता येणार आपण, मात्र जेव्हा होस्टिंग करतो आपण साईटचं वर्डप्रेसच्या सर्व्हरवर, तेव्हा ऑटोमॅटिकली ते फायनल होऊन जाईल. ओके, काही चेंजेस केले असतील तर सेव्ह चेंजेस म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे हा सेटिंग मधला डिस्कशन ऑप्शन आहे, महत्वाचा आहे आपला. ओके, या ठिकाणी तर आपण टर्न कमेंट्स ऑन ऑफ हा शिकलोय. त्यानंतर लर्न मोर अबाउट गेटिंग स्टार्टेड. आता हे गेटिंग स्टार्टेड आहे, जनरली मी त्याच्यामध्ये जात नाही आता. या ठिकाणी तुमचे रिसेंट ऍक्टिव्हिटीज, पोस्ट आणि कमेंट्स या ठिकाणी दिसतात. तुम्ही अप्रूव्ह करू शकता कमेंट्सला तुमच्या डायरेक्टली इथूनच. पोस्ट किती आहेत, कमेंट किती आहेत आणि पेजेस किती आहेत तुमच्या साईटवर, हे या ठिकाणी तुम्हाला दिसतं ॲट अ ग्लान्स. ओके, शुड बी इम्प्रूव्ड. तुमच्या साईटचं हेल्थ या ठिकाणी दिसतं, शुड बी इम्प्रूव्ह म्हणजे तुम्ही अजून साईटला इम्प्रूव्ह करू शकता. हे आपल्याला वर्डप्रेस सांगतंय, म्हणजे काही गोष्टी आपण अजून त्याला ऍड केलेल्या नाहीयेत, त्यामुळे तो आपल्याला सांगतो डिझाईनमध्ये तुम्ही ऍड करू शकता. त्या ठिकाणी क्विक ड्राफ्ट आणि कमेंट असेल तर तुमच्या म्हणजे व्हॉट्स ऑन युअर माइंड. आता समजा टायटल टाकलं अबाउट टुडे आणि तुम्ही या ठिकाणी ग्रेट डे अहेड, समथिंग एनिथिंग, काही तुम्हाला जे डोक्यात असेल तुमचं ग्रामर हे महत्वाचं नाही, तुमच्या डोक्यात काय विचार चालले सध्या ते तुम्ही पोस्ट करायचे असेल, तुम्ही या ठिकाणी पोस्ट करू शकता. तर ते या ठिकाणी तुम्हाला कमेंट या ठिकाणी दिसत. हे पहा, हे काय म्हटलंय, युअर रिसेंट ड्राफ्ट काय सांगितलंय, ग्रेट डे अहेड अबाउट टुडे. ओके, जून 22. येस, अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि कमेंट टाकू शकतो. जस्ट कमेंट्स आहेत या. ओके, हे काय असं फारसं मोठं हे नाहीये. एक आपण याच्यामध्ये अजून काही चेंजेस करता येत का ते पाहूयात. विजिट्स मध्ये जाऊ, ऍड विजिट्स.
ओके. सो ठीक आहे. तर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी रिसेंट ड्राफ्ट या ठिकाणी रिसेंट ड्राफ्ट हे आपल्याला विजेटमध्ये ऍड करण्यासाठी ऑप्शन नाही आहे, त्यामुळे विजेट्समध्ये हे दिसणार नाही आहेत. हे आपल्या माहितीसाठी आहे. ओके. सो अशा पद्धतीचे हे असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सुरुवातीला जे काही वेबसाईटशी रिलेटेड महत्त्वाचे डिटेल्स आहेत ते आपण पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी पोस्ट हा असा ऑप्शन आहे. ओके. डॅशबोर्डच्या खाली पोस्टमध्ये ऑल पोस्ट, ऍड न्यू, कॅटेगरीज आणि टॅग्स हे 4 गोष्टी आहेत. ऑल पोस्टवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या पोस्ट या ठिकाणी दिसतात. तुम्ही त्याच्या कॅटेगरीज वाईज त्याला सॉर्ट आउट करू शकता. जर तुमच्याकडे कॅटेगरीज असतील तर सगळ्या अनकॅटेगराइज्ड आहेत, त्यामुळे आता आपल्याकडे काही कॅटेगरी नाही आहेत. परंतु या ठिकाणी तुम्ही कधीच्या पोस्ट हव्या तुम्हाला, जूनच्या पोस्ट पाहिजेत का, आणि फिल्टर म्हणायचं, ऑटोमॅटिकली जूनच्या येणार. तुम्ही एप्रिलच्या म्हटलं फिल्टर केलं तर एप्रिलच्या येणार फिल्टर करून, आणि ऑल म्हटलं तर ऑल डेट्स तर सगळ्याच दिसणार तुम्हाला. म्हणजे पोस्टला तुम्ही सॉर्ट आउट करू शकता, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत काय सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसतं. ओके. सो आता ऍड न्यू इथून ऍड करू शकता, किंवा वरती पण पोस्ट ऍड न्यू म्हटलं तुम्ही ऍड न्यू पोस्ट करू शकता, जे की आपण कशी ऍड करायची आपण पहिलं पाहिलेलंच आहे याच्या अगोदर. ठीक आहे. सो या पद्धतीने ओके. कॅटेगरीज, कॅटेगरीज तुम्हाला हवे असतील तुम्ही कॅटेगरीज क्रिएट करून घेऊ शकता. नेम, कॅटेगरीचं नाव, जे काय असेल ते तुम्ही ऍड करू शकता या ठिकाणी, आणि ऍड करू शकता जेणेकरून तुम्हाला वाटलं काही पोस्ट अशा आहेत ज्या पब्लिक आहेत, काही सोशल पोस्ट असतील किंवा काही प्रायव्हेट पोस्ट असतील, तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सॉर्ट आउट करू शकता आणि कॅटेगरी करू शकता त्यांच्या तयार. टॅग्स म्हटलं तर टॅग्स म्हणजे काय, तुम्ही तुमचे टॅग्स ऍड करू शकता जे तुमच्या साईटवर ऍड होतील, साईटवर दिसतील, अपियर होतील. हे कशासाठी असतं, तुमच्या साईट पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कीवर्ड्स असतात. जेणेकरून गुगलवर समजा एखाद्याने सर्च केलं, फॉर एक्झाम्पल समजा रोहित ब्लॉग, तर रोहित ब्लॉग हे नाव माझ्या जर टॅगमध्ये असेल किंवा माझ्या वेबसाईटवर जरी असेल, तरी माझी वेबसाईट त्याला सॉर्ट आउट त्या गुगलवरती सर्चमध्ये दिसेल किंवा रिझल्टमध्ये दिसेल. ओके. येस. हा झाला आता पोस्टचा पार्ट. त्यानंतर आहे मीडिया. आता मीडिया जो आहे, या मीडियामध्ये लायब्ररी हा एक ऑप्शन आहे. मीडियामध्ये तुम्ही लायब्ररीमध्ये इमेजेस आणि काय तुमची गरज असेल, तुम्हाला अदर ऍड न्यू करायचं असेल, तुम्ही इथून ऍड करू शकता. सिलेक्ट फाइल्स, मॅक्झिमम फाईल अपलोड साईज इज 40 MB. ओके. सो अशा पद्धतीचं आहे. तुम्ही ऍड न्यू इथूनही करू शकता किंवा लायब्ररीमध्ये जाऊन चेक करू शकता आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. तुम्ही फोटोचे इमेजेस ऍड करू शकता. या ठिकाणी पेजेसमध्ये गेलं, तुमच्या साईटवर असणारे अवेलेबल पेजेस तुमच्याकडे किती आहेत ते इथे आहेत तुम्हाला. साईटवर असणारे पण आणि तुम्ही वापरत असाल वापरत नसाल तेही तुम्हाला या ठिकाणी दाखवता येतात. तुम्ही ऍड करून ठेवू शकता, जे नंतर तुम्हाला वेबसाईटला वापरायचे तुम्ही वापरू शकता. तुम्ही इथून ऍड करू शकता नवीन पेजेस, जे की आपण ऑलरेडी शिकलोय. त्यानंतर कमेंट्स म्हटलंय, तुमच्या कमेंट्स सगळ्या इथे सॉर्ट आउट होतात. ऑल टाइप्स ऑफ कमेंट्स. ओके. सगळ्या कमेंट्स तुम्हाला इथे दिसत आहेत. बल्क ऍक्शन पण आहे त्या ठिकाणी. अप्रूव्ह अनअप्रूव्ह म्हटलंय, म्हणजे तुम्ही जर 4 सिलेक्ट केले त्यांना अप्रूव्ह करायचं असेल तुम्ही त्यांना अप्रूव्ह करू शकता. 4 सिलेक्ट करून अनअप्रूव्ह करायचं असेल तर त्या कमेंट्सला आता इथे आहे अनअप्रूव्ह आहेत. ओके. या दोन्हीला सिलेक्ट करतो मी आणि म्हणतो अनअप्रूव्ह. एक सेकंड. अप्लाय. ओके. अप्लाय केलं नव्हतं. आता हे झाले अनअप्रूव्ह झाल्या त्या कमेंट. मला पुन्हा अप्रूव्ह करून घ्यायच्यात दोन्हीला. अप्रूव्ह अप्लाय. ओके. अप्रूव्ह. 2 कमेंट्स अप्रूव्ड. अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर कमेंट्सला मॅनेज करू शकतो. तुम्हाला नको असतील ट्रॅश करायला तुम्ही ट्रॅश करू शकता, रिमूव्ह करू शकता इथून, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या कमेंट्स तुम्हाला ट्रॅशमध्ये टाकता येतात डायरेक्टली. आता अपीअरन्स. अपीअरन्समध्ये थीम्स आहेत, कस्टमाइज ऑलरेडी पाहिले आपण वरती, विजेट पाहिलेत, मेनूज पाहिले, बॅकग्राऊंड पाहिले. थीम एडिटर हा कोडिंगचा पार्ट आहे. ओके. या थीम एडिटरमध्ये मात्र तुम्हाला सगळं साईटचं कोडिंग, तुम्हाला फक्त स्टाईल्स, कंटेंट नाही. इथं म्हटलं CSS ची फाईल आहे ती या ठिकाणी दिसते, पण त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली देर इज नो नीड टू चेंज युअर CSS हिअर. यू कॅन एडिट अँड लाईव्ह प्रिव्ह्यू CSS चेंजेस इन द बिल्ट इन CSS एडिटर. आता बिल्ट इन CSS एडिटर म्हणजे या ठिकाणी आहे तुमच्याकडे. ओके. तुम्ही इथे चेंजेस करू शकता काय तुम्हाला गरजेचं असेल तर. ओके. आपण एक छोटंसं सॅम्पल करून पाहूया. ओके. मार्कअप आला, मी HTML चा कोड टाकला, म्हणजे मी क्रॉस चेक करतोय की HTML ही चालेल की. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की CSS नाही चालेल, CSS लागणार आहे तुम्हाला. मार्कअप टॅग्स अवेलेबल नाहीत आपल्याकडे. ओके. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये याची कोडिंग करतोय आपण, हे फक्त त्यांनी कंपल्सरी सांगितलं CSS मध्ये, तर आपल्याला ते CSS इथे तुम्ही डायरेक्टली ऍड करू शकत नाहीत काही गोष्टी. ओके. हे लक्षात घ्या पहिली गोष्ट. तुम्ही या ठिकाणी लर्न मोर करू शकता अबाउट CSS.
तुम्हाला त्याचे सेटिंग्स ओपन होतील. ठीक आहे. सो ओके, तर अशा पद्धतीने आपण थीम इंटरॅक्ट केला ऑप्शन आहे. आणि हे वरचे ऑप्शन सगळे पाहिलेले आहेत आपण. थीम कशी सिलेक्ट करायची, कस्टमाइज म्हणजे आपण इतका वेळची वेबसाईटचं कस्टमायझेशन करतो ते विजिट्स आपल्याला माहिती आहेत, मेनूज आपण शिकलो, बॅकग्राऊंड म्हणजे वेब पेजला बॅकग्राऊंड टाकली होती आपण मगाशी, तर त्यासाठीचे हे ऑप्शन्स तुमच्या लक्षात आले असतील आता. तर अशा पद्धतीने आपण याला बॅकग्राऊंड देऊ शकतो. पुढे प्लगिन्सचा एक ऑप्शन आहे. प्लगिन्स मध्ये 3 ऑप्शन आहेत तुम्हाला. तो आहे इन्स्टॉल प्लगिन्स, ऍड न्यू प्लगिन आणि प्लगिन एडिटर. प्लगिन एडिटर मध्ये आपण जाणार नाहीये, मात्र इन्स्टॉल्ड प्लगिन मध्ये तुम्हाला या ठिकाणी काही इन्स्टॉल केलेले असतील नसतील ते तुम्हाला सगळे दिसतात. तुम्हाला एखादा सर्च करायचं असेल नवीन प्लगिन, तुम्ही इथे सर्च इन्स्टॉल्ड प्लगिन मधून सर्च करू शकता, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड न्यू प्लगिन वर जाऊन तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असाल तर नवीन प्लगिन्स तुम्हाला या ठिकाणी इंटरनेट थ्रू दिसणार आहे. तर तुम्ही ते ऍड करून तुमच्या वेब पेजवर घेऊ शकता. त्यानंतर आहे प्लगिन एडिटर. प्लगिन एडिटर या ठिकाणी आहे तुम्हाला .php म्हटलं या ठिकाणी पहा. जो प्लगिनचा पार्ट आहे तो .php चा या ठिकाणी त्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसतोय. ओके, PHP ची फाईल आहे प्लगिनची. तुम्ही नवीन फाईल अपलोड करू शकता या ठिकाणी, किंवा अपडेट करू शकता. अपडेट आहे, सॉरी, अपलोड नाही करता येणार तुम्हाला. याच्यात चेंजेस केले तर तुम्ही ते अपडेट करू शकता या ठिकाणी, हे लक्षात घ्या पहिले. अशा प्रकारे आहे. इथून ऍड न्यू करायचं असेल तुम्ही नेटवरून नवीन प्लगिन्स अपलोड, किंवा अपलोड हे ऑप्शन आहे. तुम्ही चूज प्लगिन अपलोड करू शकता तुमचे प्लगिन स्वतःचे, किंवा इतर तुम्ही डाउनलोड केले असतील तेही अपलोड करू शकता. यानंतर युजर्स आहे. तुमची जी वेबसाईट आहे, जी ब्लॉग साईट आहे, याला तुम्ही या ठिकाणाहून त्याला युजर्स ऍड करू शकता. म्हणजे किती जण त्याला मॅनेज करू शकता ते तुम्हाला इथून समजणार आहे. ऍड न्यू म्हटलं तर इथून ऍड करू शकता तुम्ही ऑल युजर्स. या ठिकाणी प्रोफाईल्स म्हटलं तर या ठिकाणाहून कलर प्रोफाईल दिलेली आहे. ऍडमिनची कलर स्कीम कोणती आहे, तुम्हाला कोणती हवी आहे, या ठिकाणी हे पहा, अशा पद्धतीचे घेऊ शकतो आपण. लाईट, ब्ल्यू, कॉफी, एक्टोप्लाझ्मा, मिडनाईट, सनराइज. ओके, व्हॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके. तुम्हाला नवीन युजर्स वगैरे ऍड करायचे असतील या ठिकाणी, आता हे युजर हे तुमचं डिटेल्स आहेत, म्हणजे तुमचं नेम, तुमचं लास्ट नेम तुम्ही ऍड करू शकता या ठिकाणी, फर्स्ट नेम लास्ट नेम. त्यानंतर निक नेम ऑलरेडी आहे माझ्याकडे. मेल आय डी आहे या ठिकाणी. वेबसाईटचा ऍड्रेस माझा जो लोकल होस्टचा आहे तो दिसतोय. तुमचे बायोग्राफिकल इन्फो तुम्ही टाकू शकता. तुमचा आयकॉन पिक्चर टाकू शकता या ठिकाणी. सिंपल आहे. तुम्ही ओके, सॉरी, ओके, चेंज प्रोफाईल पिक्चर ऑन ग्रॅव्हटार तिथे जाऊन करू शकतो, किंवा या ठिकाणी प्रोफाईल पिक्चर तुम्हाला ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता. जर नसेल दिला तर इथून दिलेलं नाहीये, पण तुम्ही तिकडून घेऊ शकता. आता इंटरनेट लागेल त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जाऊन तुम्ही ऍड करू शकता. न्यू पासवर्ड, तुम्हाला पासवर्ड ऍड करायचा आहे तुम्ही सेट न्यू पासवर्ड म्हणू शकता, जो की मी आता चेंज नाही करणार आहे, मात्र करता येतो. आणि मग झालं की अपडेट प्रोफाईल, म्हणजे तुमची प्रोफाईल जी आहे युजरची या ठिकाणी प्रोफाईल ऍड होऊन जाते. ही प्रोफाईल ऍडमिनची आहे, जो आता तुम्ही काम करताय तो ऍडमिनचा. ओके, सिंटॅक्स हायलायटिंग वगैरे डिसेबल करायचं असेल तर व्हिज्युअल एडिटर हे ऑन ऑन ठेवायचं आहे, ऑफ नाही करायचं. तुम्ही चेक केलं याला, या ठिकाणी टिक केलं तर डिसेबल होऊन जाईल, त्यामुळे डिसेबल नाही करायचं. ओके, कीबोर्ड शॉर्टकट इनेबल करायचं असेल कमेंट वाटरशनला तुम्ही ऑन करू शकता या ठिकाणी. ओके, आता युजर्सच्या खाली ऑल युजर ऍड न्यू युजर आहे. इथे ऍड न्यू युजर वर गेलं तर युजर ऍड करता येतो आपल्याला, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पासवर्ड त्याने ऑलरेडी दिलाय, तुम्ही तो चेंज करू शकता. जनरेट पासवर्ड वर क्लिक केलं की जनरेट पासवर्ड करून तो एक नवीन पासवर्ड क्रिएट करू शकतो तुम्हाला, जशी गरज असेल तसा. तुमचा लास्ट नेम, वेबसाईट नेम, फर्स्ट नेम, ईमेल आय डी आणि युजर नेम या ठिकाणी देऊ शकता. ऑल युजर्स, चेंजेस यू मेड मे नॉट बी सेव्ड. ओके, लिव्ह एम्प्टी. ओके, तर ऑल युजर दिसतात, म्हणजे तो युजर ऍड करायचा, ऑल युजर शो करायचं, नवीन युजर ऍड करायचा, आणि प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला तुमची दिसते. अशा पद्धतीचं आहे. आता टूल्स आहे. आता टूल्स मध्ये असून जाता कॅटेगरीज अँड टॅक्स कन्व्हर्टर या ठिकाणी अवेलेबल असतात तुम्हाला, जे की तुम्ही ज्यावेळेस प्रोफेशनल वेबसाईट डिझायनर डेव्हलपर व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते वापरायचे आहेत. इम्पोर्ट करायचं असेल तर तुम्ही इम्पोर्ट करू शकता या ठिकाणी. तुम्हाला काय ब्लॉगर इन्स्टॉल करायचा आहे, इन्स्टॉल करा.
इन्स्टॉल नाव, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती बऱ्याच गोष्टी ऍड करू शकता. टम्बलर आणि वर्डप्रेस वगैरे त्याच्याशी रिलेटेड जे काय असेल तुम्ही इन्स्टॉल करू शकता याच्यामध्ये. ओके. आता ब्लॉगर, इफ यू हॅव पोस्ट और कमेंट्स इन अनदर सिस्टम, वर्डप्रेस कॅन इम्पोर्ट दोज इन टू धिस साईट. टू गेट स्टार्टेड, चूज अ सिस्टम टू इम्पोर्ट फ्रॉम बिलो. ओके. सो या ठिकाणी installation failed, an unexpected error occurred, something may be wrong with the wordpress.org servers content. If you continue to have problem, प्लीज ट्राय द सपोर्ट फोरम. ओके. आता इंटरनेट नाही त्यामुळे होत नाही आपल्याला माहिती आहे, पण एरर असतील ते काय सांगतात की सपोर्ट फोरमला तुम्ही कनेक्ट करा, त्यांना विचारा, ते तुम्हाला याचे सोल्युशन सांगतील वर्डप्रेसचे. ठीक आहे. त्यानंतर आता म्हणजे तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरून काही डेटा इम्पोर्ट करू शकता तुमच्या ब्लॉग साईटवरून. त्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. एक्सपोर्ट करायचे असेल तुम्ही ऑल कमेंट्स एक्सपोर्ट करू शकता इथून बाहेर, जेणेकरून दुसऱ्या साईटमध्ये ते इम्पोर्ट करता येतात तुम्हाला. त्यानंतर साईटची हेल्थ पाहायची असेल तुम्ही इथून हेल्थ पाहू शकता. काही इश्यूज असतील त्याचे मेसेज तुम्हाला दिसतात. क्रिटिकल इश्यूज, वन ऑर मोर रिक्वायर्ड मॉड्यूल्स आर मिसिंग, त्याच्यामुळे परफॉर्मन्स प्रॉब्लेम येऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. कुड नॉट रीच wordpress.org, बरोबर आहे, इंटरनेट नाही त्यामुळे रीच होऊ शकत नाही आपण. हे दोन इश्यूज आहेत. आणि यू शुड इम्प्रूव्ह इनॅक्टिव्ह यू शुड रिमूव्ह इनॅक्टिव्ह प्लगइन्स, remove inactive themes, background updates may not be working properly, your website does not have HTTPS. HTTPS बरोबर आहे, आपण लोकल होस्टवर आहोत त्यामुळे सिक्युअर HTTP या ठिकाणी आता अवेलेबल नाही आपल्याकडे. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे साईट हेल्थ मध्ये आपण ह्या गोष्टींवर काम करू शकतो. पर्सनल डेटा जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही पर्सनल डेटा एक्सपोर्ट करू शकता युजर नेम वगैरे टाकून. कन्फर्मेशन ईमेल, सेंड पर्सनल डेटा एक्सपोर्ट कन्फर्मेशन ईमेल, तुमच्या सिस्टीम मधून तुम्ही तुमचा डेटा जो आहे तुमच्या मेल आयडी वरती एक्सपोर्ट करून घेऊ शकता. आणि इरेज करायचं असेल तर इरेजही करू शकता, पण त्यासाठी हे डिटेल तुमचं ईमेल आयडी टाकणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा युजर नेम वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे टूल्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर एक सेटिंग मध्ये काही महत्त्वाचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. जनरलवर ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस साईटची रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन इथे मला दिसते. याच्यामध्ये माझं साईटचं नाव, साईटची टॅगलाईन या ठिकाणी दिसते, त्याचा URL जो वरती असतो तोच URL आपल्याला इथे दिसतो, साईट URL. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ईमेल ऍड्रेस, जो माझा ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी या ठिकाणी दिसतोय. मेंबरशिप, एनीवन कॅन रजिस्टर, काही प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली मेंबरशिपला या ठिकाणी. सेटिंग्स, मेंबरशिप जर तुम्हाला तुमच्या साईटला ब्लॉग साईटला रजिस्टर करायचं असेल कोणाला तर हा ऑन केला तर कोणीही रजिस्टर करू शकतो. त्यानंतर न्यू युजर डिफॉल्ट रोल काय, सबस्क्रायबर. आपल्या साईटला जे नवीन युजर येतील ते सबस्क्रायबर असणार आहेत. टाइम झोन आपला आलेला आहे आणि आजचा डेटचा फॉर्मॅट कसा दिसतोय सध्याचा तो दिसतोय. टाइम फॉर्मॅटही दिसतोय. वीक स्टार्ट्स ऑन मंडे, आपला वीक मंडेला स्टार्ट होतो का, आपला संडेला स्टार्ट होतो. ओके. आणि सेव्ह चेंजेस, तर अशा प्रकारे हा चेंजेस आपण सेव्ह केलेले आहेत. रायटिंग सेटिंग्स या ठिकाणी दिसतात. आता डिफॉल्ट पोस्ट हे अनकॅटेगराइज्ड असणार आहेत आणि डिफॉल्ट पोस्टचा फॉर्मॅट हा स्टँडर्ड फॉर्मॅट असणार आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिलेल्या दिसतात, पण डिफॉल्ट पोस्ट आपण जे टाकतो त्याचा फॉर्मॅट हा जनरली स्टँडर्ड ठेवायचा आहे जो आपल्याला हवा. तुम्ही याच्यानंतर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तुम्ही चेंजेस करू शकता, पण आपण स्टँडर्ड ठेवूया. ठीक आहे. तुम्ही प्रत्येकाला चेंज करून रिफ्रेश करून पहा, तुम्हाला चेंजेस काय होतो कळेल. ओके. पोस्ट व्हाया ईमेल वरून पोस्ट करायचे त्याच्यासाठीच्या गोष्टी दिल्यात. ईमेल सर्व्हर म्हणजे जीमेलचं जर तुमचा मेल आयडी असेल तर इथं तुमचा mail.google.com जे येईल ते या ठिकाणी म्हणजे gmail.comचं मेल आयडी, मेल सर्व्हरचं नाव येईल जे तुम्ही जीमेलवर जाऊन चेक करू शकता. असं आहे. त्यानंतर या ठिकाणी लॉग इनचं नाव आहे तुमचं, ते लॉग इन नेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जीमेलचं या ठिकाणी पासवर्ड टाकू शकता. या ठिकाणी पोर्ट नंबर येईल आणि मग अपडेट करून घ्यायला, जेणेकरून तुम्हाला. आणि इथे अपडेट त्या साईटवरचे जे अपडेट असतील ते तुम्ही या ठिकाणी त्या साईटचा अपडेट URL टाकू शकता जो असतो प्रत्येक साईटला जीमेलचा. तर तुम्ही या ठिकाणी 2-3 असतील तर एंटर करून त्याच्या खालच्या लाईनला नवीन घेऊ शकता आणि सेव्ह करू शकता. तर अशा पद्धतीचा हा तुम्हाला पहिला रायटिंग सेटिंग या ठिकाणी आहे. ओके. रीडिंग सेटिंग्स आहेत ऍक्च्युली जनरल सेटिंग आहे, ह्याच्यामुळे तुमच्या साईटमध्ये फार मोठा मेजर चेंजेस नाही होत, मात्र दिसण्यासाठी तुम्हाला जे ग्राफिक दिसतं त्याच्यामध्ये मात्र 100% चेंजेस याच्यामध्ये होतो. आता हे डिस्कशन्स रिलेटेड ऑलरेडी आपण मगाशीच पाहिलेलं आहे. इथून कमेंट्स वगैरे आपल्याला शो करायच्यात नाही करायच्यात, ऑन ऑफ करायच्यात, ते इथून करता येतं. या ठिकाणी मीडिया आहे. मीडियामध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तुमचे फोटोज इमेजेस याचे जे काही थंबनेल्स आहेत ते थंबनेलची सेटिंग्स या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ओके. म्हणजे थंबनेलची सेटिंग त्याची साईज किती असायला हवी, मीडियम साईज किती असावी, लार्ज साईज किती असायला हवी, आणि अपलोडिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला मंथ वाईज फोल्डर बनवायचे आहेत का, तर ते करायचे असतील
तो सिस्टीम ऑटोमॅटिकली करतो. तुम्हाला फक्त फोटोज वगैरे अपलोड करायचे असतात. ऑटोमॅटिकली काय करणार, प्रत्येक महिन्याचे आणि इयरचे वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये डेटा टाकणार तो. तर या ठिकाणी तो ऑप्शन ऑन केलेला आहे आणि मग सेव्ह चेंजेस केलं की ऑटोमॅटिकली तुमचे जे काही इमेजेसचे थंबनेल्स आहेत, ते थंबनेल्स, तुमचे इमेजेस, तुमचा डेटा, तुमच्या मीडिया हा सगळा स्पेसिफिक कॅटेगरी वाईज प्रत्येक मंथ वाईज आणि इयर वाईज वेगवेगळ्या फोल्डरमध्ये जातो. त्यानंतर परमालिंक्स म्हणून एक ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये आता हा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे बरं का. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर कॉमन सेटिंग्स दिलेले आहेत तुम्हाला. तुमचा URL कसा दिसतो, तुमचा जनरल URL तो इथे दिलेला आहे, न्यूमेरिक कसं दिसतं किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचं फॉर्मॅट्स या ठिकाणी आहेत. तर डे अँड नेम फॉर्मॅट जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. ओके. वर्डप्रेस ऑफर्स यू टू द ॲबिलिटी टू क्रिएट अ कस्टम URL स्ट्रक्चर फॉर युअर परमालिंक्स अँड आर्काइव्स. हे परमालिंक्स म्हणजे तुमच्या वर्डप्रेसच्या ज्या लिंक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड सेटिंग्स आहेत या. तर ह्याच्यामध्ये आपण मोस्टली काही चेंजेस करायचे नाहीत, कारण तुम्ही लक्षात येईल तुमच्या की हा खूप कॉम्प्लेक्स पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय क्रिटिकल इश्यूज असतील तरच परमलिंक्सवर सेटिंग्स तुम्हाला चेंज करायचे आहेत, अदरवाईज चेंज करायचे नाही. ठीक आहे. येस. आणि प्रायव्हसी स्टेटमेंट आहे. तुमच्या साईटला प्रत्येकाला प्रायव्हसी स्टेटमेंट असतं. तुम्ही स्वतःचं क्रिएट करायचं असेल, इथून क्रिएट करू शकता स्वतःचं प्रायव्हसी स्टेटमेंट. प्रायव्हसी पॉलिसी काय असणार आहे ती, आणि मग ती प्रायव्हसी पॉलिसी तुम्ही तुमच्या साईटला फायनलाइज करण्यासाठी अपलोड करून देऊ शकता. अदरवाईज ऑलरेडी दिलेलं असेल तर ते तुम्ही इथून प्रायव्हसी पॉलिसी यूज धिस पेज म्हटलं तर ऑलरेडी दिलंय ते पेज तुम्ही तुमच्या वेबसाईटला प्रायव्हसी पॉलिसी म्हणून वापरू शकता. आणि या ठिकाणी पण प्रायव्हसी गाईड दिलेला आहे. ठीक आहे. येस, वर्डप्रेसचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सगळं वर्डप्रेस या ठिकाणी अशा पद्धतीने वापरता येतं. तर तुम्ही एकदा आहे अशा पद्धतीने करू शकता. याच्यामध्ये एक अपडेट ऑप्शन आहे. तुमच्या नेटला कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही इंटरनेट जोडलं असेल पीसीला तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या वर्डप्रेसशी रिलेटेड जे अपडेट आलेले असतात ते या ठिकाणी दिसतात. तुम्ही ते अपडेट्स या ठिकाणी चेक करून घेऊ शकता आणि अपडेट करू शकता तुमच्या सिस्टीमला. तर हा एक महत्त्वाचा पार्ट तुमचा याच्यामध्ये असणार आहे. तर आपण आता वर्डप्रेस पूर्णपणे या ठिकाणी पाहिलेलं आहे की वर्डप्रेस हे मोस्टली ब्लॉगिंग साईटसाठी वापरलं जातं. तर कसं वापरतो आपण ते या ठिकाणी तुम्ही संपूर्णपणे पाहिलेलं आहे.